माग का म्हणून लागलंय सरकार आम्हाला विचारायचंय हा या जमिनीचं करायचंय काय सांगत आम्हाला कोण अहो वरून नाही करायले वरून या गुत्तेदाराला द्यायले त्या आमदारा खासदाराच्या संस्था आहेत तर त्याला द्यावं लागले तर गरीबाला घराच्या बाहेर काढायला लागले तर अब आले का बोन असं आलंच हा आता तुम्ही जा ना बाबा 15-20 दिवस उशिरा द्या ना आम्हाला नोटीस तुमच्याकडे तरी काय लागलं एवढं घाई गडबडीत आम्ही घेत नाही तर आम्ही सहाय्य करीत नाहीत बरं होय आम्हाला काय देऊ नका आमच्याकडे लोक बिका असते तो आम्ही समाजकार्य करणारे माणसं आहेत बिटे आम्हाला 4-2 गुंठ्याची जागा राहू द्या जावा पाहिजे तर आम्ही नंतर देऊ आम्हाला काय नावची नाही पाहिजे ती जागा तुमच्या हातात नोटीस द्यायचं ते देऊ नका असं म्हणायला तर आम्ही आमच्या घरावर नका बरं डकू सध्या आमचा ताबा आहे घरावर तसं तुम्ही काही म्हणला तर आम्ही थोडं आम्ही म्हणू शकतो बघा काय नाही नुसत्या गुत्तेदाराच्या घशात सारखाच्या जमिनी घालायले हे लोक दुसरं काही नाही नाही पण मी म्हणते इकासाच्या नावाखाली आता इतर लोक राहतील हाय पण इकासच आहे ना या लोकांना बाहेर रस्त्यावर काढून इकास कोणाचा करायचा काय माहिती आम्ही काय करू ज्याचं घर निवडणुका होत तर गोड बोलत येत नाही आता आम्ही काय करू शकतो ज्याचे फोटो भरले त्याला घोषणा करतोय की बाबा 2022 पर्यंत एकही बेघर ठेवणार नाही आणि इथं आम्हाला रस्त्यावर आता आमची ताबा आहे ना सरकार जो जमीन सरकारी वो जमीन हमारीच आहे ना आई बाबा ना काय बाबा मला सही मग कराय नका लाव काय नका माझ्याकडे बाया फिया असतात विक्टिम लोक आहेत माझ्या संस्थेमध्ये नका ना टाकू तुम्ही कशाला हे करायला तुम्ही ऐका तुम्ही आम्हाला जपून द्या नंतर तुम्ही आम्ही केलं तिला डाळ भात काय काढून पण आम्हाला टाकू द्या ना काय बाबा नका तुम्ही लगेच मला निघावं लागन बेटा मला म्हणते तुम्ही लय कायदे सांगतात आणि कायद्याचं उल्लंघन ना काय माय हाताला धरू आम्ही काय म्हणतो जरा वर्षभरात आमच्या लेकरं बाळा शाळा एवढी काय गरजाची काय करावं 40-30 वर्ष झालं लोक इथं राहतील यांना व्यवस्था करून द्यावा नाही तर मग तुम्ही आमची सोय तुमच्या साहेबाला सांगा बरं आमची सोय करून द्या म्हणून ऑफिसला येऊन म्हणा ना ऑफिसला म्हणा आम्ही ऑफिसच्या समोर उपोषणाला नव्हतो का बसलो अण्णा काय बाबा नका तुम्ही ऐका पिट्या नका 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 घरी नाही ते बाया म्हणा घरी नाही म्हणा तुम्ही 15 दिवसांनी या दाखवायला मग घर बांधणं सुरू आहे बाबा नका जेसीबी उचलून मला फेकता तुम्ही पुन्हा 8 दिवसांनी नका बाबा नका ऐका पिट्या ऐका ताई तुम्ही ऐका थांबा मला नोटीस होती काय वाचून दाखवा ती नोटीस वाचून दाखवा माझ्या नावची वाचून दाखवा वाचून दाखवा या इकडे आल्यापासून 7 दिवसाच्या आत शासकीय निवासस्थान व कार्यालयात 7 दिवसाच्या आत हे घर खाली करून दुसऱ्याचं घर निघा म्हणा आम्हाला आहे का नाही अहो आम्ही कार्यकर्ते आहेत आमच्या स्वतःच्या कामासाठी आम्ही इथं राहत नाही तर सामाजिक कामासाठी इथं राहतात आम्हाला त्या जमिनीचं काय नाही करायचं नका दाखवू म्हणा त्या दाखवू देणार हे बघा मॅडम पहिली नोटीस दाखवलेली आम्ही घरी नव्हते ना काय झालं त्याला काय झालं का काय लय गोड बोलतात तुम्ही नाही गोडीनं काटा करतात गोड बोलून आमचं काय आम्ही तुमच्या नाही म्हणलं नाही घेत अहो नका ना नाही घेतली म्हणा तुम्ही ते सांगा तसं जा बरं काय फरक पडतो हो आम्ही हे बघा लोकांना दिलीत का नाही जमिनी संस्थेला दिलीत का नाहीत मग 4 गुंठे जागा मला आमच्या संस्थेसाठी दिली तर काय फरक पडायला सरकारला आणि आम्ही समाजकार्य नाही केलं तर आम्ही ती जागा खाली करून देऊ सरकारला नाही पण आम्ही काय मध्ये बी नाहीत एका कडीला आहेत नाही मला सांगा चुकीच्या गोष्टी करायलोत का आम्ही आमच्या वैयक्तिक कामासाठी राहिलोत का इथं तुम्ही सांगा तसं साहेबाला वरच्या की त्याने घेतल्या नाही टपू द्यायला नाही म्हणून लय अवघड झालंय बिटे आता ते साहेबाला उरलं आता आम्ही कोर्टात थोडीच करू म्हणजे आणि मग कोर्टाचं काय म्हणणं आहे तर ते येऊस तरी थांबायला पाहिजे होते ना दुसऱ्या नोटीस काढायला हो पण आमचं म्हणणं हे ते अहो लय आम्ही अडचणीतले माणसं आहेत बरोबर आहे मॅडम बरं तुमचं आता आम्ही तुम्हाला बोरीच्या ओळखीत होतो आम्ही हा तुम्हाला माहिती आहे बरं सामाजिक कार्यकर्ते आहेत माहिती मला मग
आमचं काय म्हणणं आम्ही समाजकार्य त्या जवळ पलीकडे करतो, आम्हाला घेतल्या तोवर दिल्या राहू द्यावा इथं बरं का पलीकडे जेव्हा लागलं ना तेव्हा आम्ही खाली करून देऊ जागा आम्हाला तसं काय नाही बघा आता आम्ही पलीकडे जाणार ही तली घ्या या रेट आहे? पुढच्या ह्याची. हो आज 6 6-2 आम्हाला द्यावा आणि नाही बाकीचं काय नाही जेव्हा- बरं ह्याच्यावर उल्लेख का करीत नाहीत तुम्ही की हे किती दिवसांनी राहतील ते या नोटीसवर हा? मग कुठं उल्लेख आहे तुमच्या रजिस्टरला उल्लेख आहे का ऑफिस मध्ये या तुम्ही हो ना ऑफिस मध्ये आहे का दादू सर आले नाही काय बोला मग काय म्हणू आमचा मागं लागले हो, हातपाय धुवून लागले. धुवून लागले मी तुमच्यासारखाच आहे. नाही, मला नाही. ऐका नको, ऐका नाही, आमच्या ऐका कसे असतात ऐका बरं ऐका तुम्ही? हा. मला जे वरून आदेश आले ते फॉलो करायला लागलो मी हा का मी म्हणत सांगायला लागलं, निवडणुका झालं की माय हम नाही तुम्हारे तुम नाही हमारे हा? असं असते का मला सांगा बरं हा? निवड गोरगरिबाच्या बऱ्यावर नाही आमचं सुद्धा प्रायव्हेट करायला विचारा त्यांना जाऊ आता साहेब. आमच्या आम्हाला सुद्धा आम्हाला सोय आता जेव्हा करायला वसुल्या नाही, आम्हाला करतात, fee नाही नाही पगार ऐका आमच्या ना, पण. हा हा तुम्हाला आता समजा हे आणि सरळ हे अडाण्याच्या आणि त्याच्या हवाली करायला ते तुम्हाला क्वार्टर पाडायचे का काय नेमकं काय करायचे अरे शासन काय ठरवून ते आम्हाला काय नाही माहिती नाही हो ना मग आता समजा आम्हाला बाहेर काढताना आता हे आम्हाला पसारा टेकायला आम्हाला कुठंच जागा नाही आम्ही कुठं तरी 4 पत्र टाकून त्याच्यात ठेवावं लागेल का नाही तुम्हाला घर खाली करून द्यावं बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. हा मग आता ते बी घर 4-15 तोडणार का तुम्ही? पण ते आता हे सगळं डिसमेंटल करणार आहेत ना हा मग तुम्ही घर करा पण तुमच्या. आम्ही जागा तर राहू शकतो ना जागेवर डिसमेंटल कसं राहतात नाही तुमचं सामान घेऊन जाते पडकं पण ते आम्ही जागा आम्ही आमच्या रोड काका, पाणी पाहिजे? नाही तांब्यात आण ना गुंडी एक हे प्रश्न आहे ना एक तर तुम्ही व्यवस्था करून द्या नाही तर आम्हाला व्यवस्था आपण करून द्या. हा? बरोबर आहे का नाही अहो, आता लेकर शाळात आहे. बरं जाऊ द्या ते वैयक्तिक झाले द्यायचं आणि? लेकराचं. लेकरं बाळाचं पण काय आमच्या सामाजिक मी तर स्वतः सामाजिक कार्य करते आणि मग इथं मला 2-3 गुंठे जागा मला ते समाजकार्य करण्यासाठी देण्यात यावं सरकारची एवढी तुम्ही विनंती करते मी तुम्ही तेवढा मला निरोप द्या मी ज्या दिवशी समाजकार्य बंद करीन त्या दिवशी जागा मी सरकारच्या ताब्यात स्वतःहून देईन फक्त मला इथं दळण वळणाच्या सुविधा तिथं पोलीस ठाणा इथं दवाखाना आहे तिथं मासे भेटते आणि म्हणून मला इथं राहायचं. माशामुळेच राहायचंय का आपल्या मार्गाच्या मासे सगळ्या प्रसिद्ध आहेत. असला म्हणजे दळण वळणाच्या सुविधा आहेत इथं कॉलेज आहे नर्सिंग कॉलेज आणि आम्ही कोर्टात गेलोच ना